नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. पुढच्या अर्ध्या तासात आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या बातम्या. पण सुरुवातीला हेडलाइन्स. प्रायोजक राजयोग पेंट्स, खुशियां आपकी, रंग हमारे. राज्यातील सत्ता संघर्षावरची सुनावणी पुढे ढकलली. शिवसेना पक्षचिन्हाबाबतची सुनावणी आता 3 आठवड्यानंतर होण्याची शक्यता. नागपुरात आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी समाज आक्रमक. सर्वपक्षीय ओबीसी नेते आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी. काही आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. धनगर आरक्षणाची बैठक घ्या, अन्यथा आमचा उद्रेक होईल. गोपीचंद पडळकरांचा सरकारला इशारा. सामना वृत्तपत्रातून रामदेव बाबांवर टीका. रामदेव बाबांनी केलेल्या टीकेचा समाचार, तर सामनातल्या टीकेवर नितेश राणेंचं प्रत्युत्तर. आज संध्याकाळी 6 वाजता केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मोदींच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेटची बैठक. उद्यापासून नव्या संसदेत कामकाजाला होणार सुरुवात. तर जुन्या संसदेबाबत पंतप्रधान मोदींनी जागवल्या आठवणी. जुनं संसद भवन सोडणं भावूक क्षण असल्याचं मत. आणि श्रावण अधिक मासात भाविकांकडून त्र्यंबकेश्वर चरणी भरभरून दान. 2 महिन्यात तब्बल 5 कोटी 3 लाखांचं दान अर्पण.